नमस्कार मित्रांनो, सर्वांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज गव्हाला सव्वे पाणी भरण्याचं नियोजन आहे आणि मोटर चालू केलेली आहे, परंतु 2-3 वेळेस लाईट आली गेली। सकाळी 8ला लाईट आलेली आहे। तर बघू शकता तुम्ही आपला गहू कसा झालेला आहे, दाखवतो मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने। फवारणी दिल्याच्या नंतर एकदम छान असा झालेला आहे गहू, एकदम सुंदर बघू शकता मित्रांनो, खूप छान असा आलेला आहे गहू। आता आणखी एक पाण्याची जरूरत आहे आणि पाण्याची काही अडचण नाही आहे, पाणी खूप आहे शेतामध्ये जवळच्या। लाईट 2-3 वेळेस आली गेली, लाईटची जाणे येणे चालूच आहे। तर हे बघा शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला मी याचा व्हिडिओ पण दाखवला होता ज्यावेळेस मी फवारणी केली गावावरती। तर आपल्याकडे घरी पडलेलं पोलो हे कीटकनाशक होतं आणि खूप छान सुंदर असा रिझल्ट आलेला आहे मित्रांनो। म्हणजे हे बघा, आपण बऱ्याच वेळेस लक्ष देत नाही, आपल्याकडे घरी पडलेलं असतं, असंच ते खराब होऊन जातं। तर मी 250 ग्रॅमचं पॅकेट आणलं होतं, त्याच्यामध्ये कपाशीला एक फवारणी केली होती। आणि विशेष सांगायचं म्हणजे मागच्या वर्षीचं होतं मित्रांनो ते, मागच्या वर्षी पण एक फवारणी केली होती। खूप कमी प्रमाणात प्रमाण घ्यावं लागतं मित्रांनो पोलोचं। 25 ग्रॅम या प्रमाणाने घेतल्यामुळे गेल्या वर्षी पण एक फवारणी झाली होती कपाशीवरती, 2 बॅगवरती, आणि यावर्षी तर एकच बॅग होती कपाशीची, त्यामुळे त्यावरती फवारणी करून आपल्याकडे पोलो भरपूर उरला होता। आणि हे पण जवळपास 20 किलो बी आहे मित्रांनो। आणि हे काय झालं, यावर्षी आपण ठिबकवरती नियोजन होतं आपलं, हे जे अशी वळ दिसत आहे, परंतु काय झालं, ट्रॅक्टरनं पेरल्यामुळे तो ट्रॅक्टर वाले जे दादा आहेत ते काय म्हटले सुरुवातीला की जमून जाईन म्हटले। त्यांनी काही छिद्रे बंद केले होते त्यामध्ये आणि काही चालू ठेवले होते, तर ते काही जमलं नाही। त्याच्यानंतर मग आम्ही परत त्याला मोगड्याने मोगडून घेतलं आणि संपूर्ण वावरामध्ये ते बी पांगून गेलेलं आहे। तर त्यामुळे काय झालं, 20 किलो बी हे जवळपास आपण 30 गुंठ्यामध्ये टाकलेलं आहे मित्रांनो। तर थोडं सुरुवातीला वाटत होतं पतला झाला आहे गहू, परंतु खूप छान आला। पतला असल्यामुळे बेट खूप छान प्रकारे केलेलं आहे गव्हाने। आणि आपल्याला सुरुवातीला वाटत असतं कुठलाही माल जर पतला आपल्याला वाटत असेल, परंतु गहू झाला, बाजरी झाली, हे जे पिकं असतात हे बेट खूप करत असतात। त्यामुळे सुरुवातीला असं खचून नाही जायचं की आपलं पीक हे पतलं झालेलं आहे, असं कधीच मनाला वाटून घ्यायचं नाही। ज्यावेळेस ते मोठं होत असतं, मोठं झाल्याच्या नंतर त्याला खूप असं म्हणजे फरदाड म्हणजे म्हणता येईल की भरपूर असे कोंब निघत असतात आणि सुंदर असं पीक येत असतं, त्यामुळे खचून नाही जायचं मित्रांनो कधीच। तर हे आपल्या समोरच उदाहरण आहे। सुरुवातीला खूप असा पतला दिसत होता मित्रांनो हा गहू, याच्यामध्ये गॅप दिसत होता, ओळीच्या ओळी दिसत होत्या, परंतु आता सर्व वंब्या हे एकसारख्या दिसत आहे आणि वंबीची लांबी पण खूप झालेली आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। आणि कुठलाही रोग त्याच्यावरती रस शोषक किड्यांचा प्रभाव होता सुरुवातीला म्हणजे आत्ता मध्ये ज्यावेळेस आता यावर्षी तर चालूच आहे, आबाटाचं जे प्रमाण आहे हे चालूच आहे, 8-15 दिवसाला आबाट हे निघत असतं। याच वर्षीने दरवर्षीचाच हा असा विषय असतो, पिकं ज्यावेळेस आपले फुलावर अवस्थेत किंवा निसवण्याच्या अवस्थेत येतात, तर त्यावेळेस आबाळ हे येतच असतं। तर त्याच्यानुसार मी नियोजन केलं की आपल्याकडे पोलो आहे आणि पोलोचं हे कार्यकाल खूप सुंदर आणि छान असतो मित्रांनो, लॉंग टाईम रिझल्ट असतो त्याचा। आणि गव्हाचं क्षेत्र हे ओली जमीन असते, कंटिन्यू थंड असते, झाकलेलं असतं। आधी पाणी भरून घ्यायचं आहे गव्हाला आणि नंतर फवारणी करून द्यायची मित्रांनो। हे बघा, खूप छान सुंदर असं रिझल्ट आलेला आहे।
तुमच्याकडे जरी असेल तर मारून देऊ शकता तुम्ही, खूप छान रिझल्ट येतो. आणि मालावरती कुठला जर अटॅक नसेल कुठल्याही रस शोषक किडींचा, सर्वात महत्त्वाची म्हणजे रस शोषक किडे असतात उत्पन्नावरती. रस शोषक किड्यांमुळे काय होतं, हे जे आपलं पीक असतं, या पिकामधलं जर कधी हरितद्रव्य जर कधी किड्यांनी जर कधी शोषण केलं तर मग हेच हरितद्रव्य ह्याच वंबीसाठी कामं येत असतं. म्हणजे आपलं शरीर जसं रक्तावरती चालतं, तर पिकांचं आयुष्य हे पिकातील हरितद्रव्यावरती चालत असतं. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही किती प्रमाणात हरितद्रव्य आहे यामध्ये, आणि पानं पण खूप छान असे रुंद रुंद आहेत. तर हेच आता ह्याच पानामधील हरितद्रव्यांचं रूपांतर या दाण्यामध्ये होणार आहे आणि सुंदर असं पीक आपल्या समोर येणार आहे. तर बघू शकता तुम्ही खूप छान असं सुंदर वाण अजित 102 निवडलं होतं. आम्ही मागच्या वर्षी 496 निवडलं होतं मित्रांनो, पण त्यामध्ये हे जे खालीवर थोड्या वंब्या दिसत आहे, तर ह्या वंब्यांचं प्रमाण खूप होतं, खूप खालीवरती झाल्या होत्या आणि थोडा वेळ पण लागतो 496ला. या गावापेक्षा 10 ते 15 दिवसाचा थोडा फरक आहे. त्यामुळे आम्ही हे वाण निवडलं. आणि मित्रांनो ॲव्हरेजला पण खूप छान आहे हे अजित 102, आणि खाण्यासाठी पोळी पण रुचकर आहे. जेवढा छोटा दाणा मित्रांनो तेवढा, आणि मीडियम आहे या गव्हाचा दाणा, जास्त छोटा पण नाही आणि जास्त मोठा पण नाही. पोळी पण मऊ येते खाण्यासाठी. तर चला, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचं लाईक आणि सबस्क्राईब आमचं एक मनोबल वाढवत असतं. त्यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो. धन्यवाद. भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.